केला तर तो पोहोचेल. त्याने ते नमस्ते। मेरी आवाज आ रही है सत्यजीत सर? हाँ, नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। नमस्ते आमिर जी, नमस्ते किरण जी। हाउ आर यू परिपंच? एकदम एकदम अच्छे। नमस्ते सत्यजीत। यस, हाय। सर्वांचं स्वागत। आपले बरेचसे पार्टिसिपेंट ज्वाइन झालेत। कुमार जी, आत्ताचा आकडा किती है अर्जेंटचा? 3000 पार्टिसिपेंट्स हमारी दीदिया ज्वाइन हुई है और ब्लॉक में हमारे हर ब्लॉक में 351 ब्लॉक में तकरीबन 100 दीदिया हमारी एकत्र आके बैठी है। ओके, क्या बात है। एक ही नोड से 351 ब्लॉक में वो एक साथ बैठकर आज की हमारी बातें, चर्चा, गाइडेंस सुनने वाले हैं। जी तो जी। आज का ये जो फार्मर कप संवाद है, या चॅनेलवरून आतापर्यंत आपण प्रत्येक वेळेला उमेद संवाद केलेला आहे। ताई या उमेद संवादशी परिचित आहेतच, पण आज एक विशेष अतिथी सोबत आणि इतर विभागासोबत आपण फार्मर कप संवाद करणार आहोत। आजच्या या फार्मर कप संवादासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकल्प संचालक नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पचे आदरणीय परिमल सिंग सर, तसेच आपल्या उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय निलेश सागर सर, आजचे विशेष अतिथी, स्पेशल गेस्ट आणि आपल्या सर्वांचे अट्रॅक्शन आदरणीय आमिर खान सर, त्यांच्यासोबत किरण राव मॅडम आणि सत्यजित भटकल सर, ही सर्व पाणी फाउंडेशनची टीम, त्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। तसेच विजय कोळेकर सर, कृषी विद्या तथा मृदा विशेषज्ञ, पण आज या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्वजण तर उपस्थित आहेतच, परंतु हे सर्वजण ज्यांच्यासाठी उपस्थित आहेत, ज्यांच्याशी आज आपण संवाद करणार आहोत, ते आपले स्पेशल गेस्ट आहेत, ते आपले स्पेशल अतिथी आहेत। तर त्या आहेत आपल्या सर्व कृषी सखी, कृषी ताई, सीआरपी ताई, गटातील ताई। ताईंनो, तुमच्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आजचे खरे आमंत्रक, निमंत्रक आपणच आहात। या ठिकाणी निमंत्रक म्हणून 21,476 ताईंनी स्वतःहून या ठिकाणी पुढे येऊन नाव नोंदवलेलं आहे। ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे। मेंटॉर म्हणून 5,803 लोक समोर आलेले आहेत आणि या पद्धतीनं आता उमेद आणि पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग, हे 3 विभाग एकत्रितपणे या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। ये 3 डिपार्टमेंट अलग अलग है। वैसे देखा जाए तो पानी फाउंडेशन, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, हमारा आरडीडी का कृषि उमेद विभाग, लेकिन डिपार्टमेंट अलग हो, लेकिन हमारी सबकी सोच एक है, हमारा इंटेंशन एक है, हमारा ध्येय एक है। हम एक ही ध्येय के लिए, एक ही मिशन के लिए यहाँ काम कर रहे हैं और इसीलिए यहाँ हम एकत्र आए हैं। मुझे लगता है मैं जिस बारे में बात कर रहा हूँ कि हम सबका मिशन एक ही है, तो उसके बारे में मैं आमिर सर से पूछना चाहता हूँ। क्या आमिर सर, मेरी बात सही है आपको? नमस्कार सब लोग को, मेरा नमस्ते। बिल्कुल आप सही बोल रहे हैं। एक्चुअली ये मैंने नोटिस किया है क्योंकि मैं फिल्म इंडस्ट्री से हूँ, तो अभी मुझे 10 साल हो गए एग्रीकल्चर में काम करते करते। पानी फाउंडेशन करीबन 10 साल पहले शुरू हुआ था। तो इन 10 सालों में मुझे एक बहुत महत्व की बात समझ में आई है कि फिल्म इंडस्ट्री और एग्रीकल्चर में बहुत एकता है, एक समानता है, बहुत सिमिलर, दोनों प्रोफेशन बहुत सिमिलर है। और ये दोनों प्रोफेशन में एक चीज बहुत इंपॉर्टेंट है, वो टीम वर्क इंपॉर्टेंट है। इट्स वेरी इंपॉर्टेंट टू, मतलब हम लोग कोई भी टास्क करने जाते हैं ना, उसमें जो टीम बनती है वो हर प्लेयर का उसमें इंपॉर्टेंस होता है। जैसे आपने इंडियन क्रिकेट टीम देखी है, या लगान में जो हमने क्रिकेट टीम बनाई थी वो देखी है, वो हर टीम मेंबर का जो इमोशन है, जो जज्बा है, जो वो बहुत इंपॉर्टेंट होता है फाइनली हमको यश हासिल करने के लिए। वो बहुत इंपॉर्टेंट होता है और हर आदमी उसमें अपना काम उसमें हम लोग करते हैं। तो जैसे पानी फाउंडेशन अपना काम कर रहा है, कृषि विभाग अपना काम कर रहा है, लेकिन ये एक्चुअली एक टीम है, ये टोटली एक टीम है। और मुझे लगता है कि हम लोग जो काम करने जा रहे हैं, जो हम लोग ने ये एक सफर शुरू किया है, ये एक जर्नी शुरू की है, ये एक बहुत ही ऐतिहासिक चीज हम लोग सब इसमें एक साथ मिलके हम लोग कर रहे हैं। मुझे नहीं लगता दुनिया में कहीं पे भी ऐसा हुआ है। महाराष्ट्र इतना बड़ा राज्य है, आप अगर सोचो तो यूरोप में जो
देश होता है, उससे बड़ा राज्य महाराष्ट्र है। उससे ज्यादा हमारी पॉपुलेशन है, उससे ज्यादा हमारा एरिया है। तो एक्चुअली महाराष्ट्र यूरोप का एक बड़ा देश माना जाएगा। तो इतने बड़े स्केल पे जो हो रहा है, ये वाकई एक बहुत ही ऐतिहासिक चीज हो रही है। और इतनी खुशी की बात है कि उम्मीद से जो पार्टिसिपेशन आया है, वो इतना स्ट्रांग पार्टिसिपेशन आया है। करीबन 5,000 से ज्यादा मेंटर्स हैं और 22,000 निमंत्रक रजिस्टर हुए हैं। तो हम लोग को बहुत एक्साइटमेंट है इससे। और हमको लगता है कि ये जो अभी जो इसका अगला स्टेप है, ये बहुत इंपॉर्टेंट है। जो हमारा अगला स्टेप क्या है, वो अगला स्टेप है ट्रेनिंग। कोई भी चीज जीतने के लिए, कोई भी चीज हासिल करने के लिए, कोई भी मुकाम पर पहुंचने के लिए, उसका नॉलेज, उसका ट्रेनिंग, कि वो उसमें सही क्या है, गलत क्या है, कैसे करना चाहिए, वो बहुत जरूरी है। तो ट्रेनिंग अभी शुरू होने वाली है। तो मैं सारे निमंत्रक से कहना चाहूंगा कि हमारी जो ट्रेनिंग है उसका आप पूरा लाभ उठाइए। उसमें आपको मजा भी बहुत आएगा, क्योंकि हम लोग खेल कूद में हर चीज सिखाते हैं। और ये आपका पहला कदम है एक तरीके से इस जर्नी में। जो ट्रेनिंग बहुत इंपॉर्टेंट स्टेप है। और मैं आप लोगों को सबको शुभकामनाएं देता हूँ ट्रेनिंग के लिए। और उसका लाभ उठाइए, उसका मजा लीजिए। और ये जो जर्नी हमने शुरू की है, ये साथ में हम लोग इसमें जाएंगे तो जो हम सबका एक सपना है कि महाराष्ट्र में जो खेती बाड़ी है, उससे हमको आमदनी मिले, हमारा खर्चा कम हो, हमारा फायदा बढ़े। तो ये एक उसके तरफ बहुत बड़ा कदम है। और मैं सभी को इसके लिए शुभकामनाएं देता हूं। नमस्कार। थैंक यू सर, थैंक यू। आपने बिल्कुल सही बात कही कि टीम वर्क, लगान के भुवन को तो हम कभी भूल ही नहीं सकते। और और ट्रेनिंग का तो निमंत्रक, आपण सगळे निमंत्रक म्हणून खूप उत्साहानं स्वतःला नोंदवलेलं आहे. तर आता ज्या पद्धतीने आमिर सरांनी आवाहन केलंय की त्याच उत्साहानं आपल्याला ट्रेनिंग मध्ये पण पार्टिसिपेट व्हायचं आहे. आपण आरंभशूर नाही व्हायचं, तर आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी टिकायचं आहे. या ठिकाणी पोखराचे संचालक आदरणीय परिमल सिंग सर पण उपस्थित आहेत. तर सर, मी आपणाला विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित आपल्या कृषीताई, आमच्या उमेदच्या कृषी सखी आणि सर्व शेतकरी महिला आहेत. तर त्यांच्यासाठी आपण पण थोडंसं मार्गदर्शनपर या ठिकाणी 4 शब्द बोलावेत. धन्यवाद माळे साहेब. आमिरजी, किरणजी, सत्यजित, निलेश आणि इथे उपस्थित मोठ्या संख्येने जे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प च्या कृषीताई आहेत, आपल्या ज्या उमेदच्या सर्व कार्यकर्त्या जे आहेत, त्यांच्या स्वागत मी करतो. आणि आमिरजी, इथे आम्ही आपल्या जे क्लस्टर असिस्टंट जे नुकत्याच जॉईन झालेले आहेत, ज्यांची ट्रेनिंगा चालू आहेत, त्यांना पण आपण बोलवून घेतलेले आहे. ग्रेट, आणि ग्रेट. हे जे आपल्या कुटुंबामध्ये जे नवीन एडिशन झालेलं आहे, मला वाटते की त्या पुरेपूर हे जे संपूर्ण जे आयोजन चालू आहे, जे शेती बदलण्याचा जे आपला जे ध्यास आहे, त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी दे आर व्हेरी एक्साइटेड. वाव, वाव. आणि आपल्या बदलत्या हवामानच्या प्रश्न जे आहे, महिला शेती, महिला केंद्रित शेती असावी, त्याचे जे काही प्रश्न आहेत, आणि गट शेती असावी, त्या अनुषंगाने जे काही आपल्या काम करायचे आहे, मला वाटते हे एकत्र जे आपण आज येतोय, तर मला वाटतंय की तसा एक संगम सारखा दिसून येत आहे मला. हवामानचे चॅलेंजेस आहेत, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्याच्यासाठी जेव्हा फॉर्म झाला, तर त्या अनुषंगाने आपण जे टेक्नॉलॉजी घेत जात आहोत, तेच पाणी फाउंडेशनचा पण विचार आहे, महिला केंद्रित शेती, गट शेतीचा तसंच विचार उमेदचा पण आहे. आणि जेव्हा आपण एकत्र येतोय, तर फार मोठा बदल असं घडू शकते, असं मला दिसून येत आहे. इथे उपस्थित सर्व जे कृषीताई नव्याने जे जॉईन झालेले आहेत, तुमच्या वेबिनार झालेला आहे, तुमच्या ट्रेनिंगा झालेल्या आहेत. पण आता अजून एक, ज्याला पाणी फाउंडेशन नेहमी हसत खेळत शिक्षण जे म्हणतात की टेन्शन घेऊ नका, आपण एकत्र शिकूया. तर त्या अनुषंगाने एक अतिशय चांगली अशी ट्रेनिंग आपली वाट बघत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून हे ट्रेनिंग सुरू होतील. 3 दिवसाचे निवासी जे प्रशिक्षण आहेत, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी जर भाग घेतला, तर मला वाटतं एक
आयुष्य बदलणारा असा एक अनुभव असू शकते तुमच्यासाठी. वाह! मी तुम्हाला इन्व्हाईट करतो त्याच्यासाठी. प्रकल्पामार्फत एक लिंक आपल्याला नंतर सर्क्युलेट केली जाईल. त्यामध्ये कृषीताईंनी पण जॉइन व्हावं आणि त्यामध्ये आपले जवळपास जे 800 जे क्लस्टर असिस्टंट आहेत आणि प्रत्येक क्लस्टर असिस्टंटकडे 8 ते 10 गावांची जबाबदारी आहे. एक मोठी जबाबदारी आहे. तर त्यांनी पण यामध्ये जॉइन व्हावं आणि यामध्ये आपल्याला 2 बाबी शिकायला मिळतील. आपल्याला कशी शेती करायची आहे, जे फायदेशीर असेल, ज्याचा खर्च कमी असू शकते, त्याबद्दल तर ज्ञान, तंत्रज्ञान आपल्याला दिलं जाणारच आहे. पण लोकांना कसं मोबिलाईज करता येते, लोकांना कसं धीर देता येते, लोकांना कसं या चळवळीमध्ये एकत्र आणता येते, त्याबद्दल शिकवलं जाईल. मला वाटतंय ते स्किल आपण सगळ्यांनी शिकणं फारच आवश्यक आहे. मला वाटतंय की मी अनेक लोकांना पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंग नंतर फार बदल त्यामध्ये आलेले आहेत असं मला दिसून येते आपल्या स्टाफमध्ये, इतरांमध्ये. तर एक पार्टनरशिप जे आहे मला वाटते त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावं असं मी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे, की हे जे ट्रेनिंग आहे ते आयुष्य बदलणारं ट्रेनिंग आहे. 1 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर सुद्धा जे फीडबॅक्स आले आणि त्या फीडबॅकचे व्हिडिओ पाहिले, तर आमच्या ताईंनी भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, की आम्हाला किती छान पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. जर 1 दिवसाची ट्रेनिंग इतकी छान असेल, तर ताईंनो विचार करा 3 दिवसाची ट्रेनिंग याच्यापेक्षा किती पट छान असेल. त्यामुळं आता सरांनी म्हटल्याप्रमाणे आयुष्य बदलणारा अनुभव घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. सरांनी आता सांगितले, की 800 क्लस्टर असिस्टंट आहेत आणि एका सोबत 8 ते 10 गावं म्हणजे 8,000 गावांचे ते प्रमुख आहेत, 800 लोकं. तर 8,000 गावापर्यंत त्यामार्फत आपण पोहोचू शकतो. या ठिकाणी कृषीताईंच्या रजिस्ट्रेशन बद्दल पण सरांनी सांगितलं, की निमंत्रक म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन पण करायचं आहे. तर कृषीताईंना पण सरांनी आवाहन केलेलं आहे. सर खूप आपले आभार. आता ज्या पद्धतीनं इथं या ट्रेनिंगचा कृषी विभागामार्फत काही अनुभव आलेले आहेत. तसेच उमेदमध्ये पण हे ट्रेनिंग झाल्यानंतर आमचे खूपसे ट्रेनिंग झालेले आहेत आणि त्याबद्दलच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया आहेत आणि पुढल्या ट्रेनिंग पण आता या ठिकाणी करायच्या आहेत. तर या सर्व अनुषंगानं थोडंसं मी आमचे उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, उमेदचे पालक आदरणीय निलेश सागर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी सरांना विनंती करतो, की सर आपण पण या कृषीताईंना आणि ह्या सर्व टीमला मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या या वेबिनारसाठी उपस्थित असलेले नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे आदरणीय परिमल सर, अमीर सर, किरणजी, सत्याजी, कोळेकर सर आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या CRP ताई, ज्यांना आपण आता ग्रामसखी म्हणून ओळखणार आहोत. आज आपण महाराष्ट्रातल्या सर्व 351 तालुक्यांच्या नोडवर येऊन आपण एकत्रित येऊन आपण हे प्रशिक्षण किंवा संवाद जो आहे आपण तो साधतो. म्हणजे हे खऱ्या अर्थाने टीम बिल्डिंगची जी काही सुरुवात आहे ती मला झाली आहे असं म्हणता येईल. आपण ज्या काही मागील काळामध्ये प्रशिक्षण आपण घेतले, एकूण 576 प्रशिक्षण वर्ग आपण घेतले आणि 31,700 आपण CRP ताईंना प्रशिक्षित केलेलं आहे आणि त्यापैकी 5,800च्या वर ताईंनी मेंटॉर म्हणून काम करण्यास उत्सुकता दर्शवली होती आणि 21,746 पर्यंत आपण निमंत्रक म्हणून काम करण्यास तयार आहोत असं आपण सर्वांनी कृषीताईंनी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे कृषी ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं आपण म्हणतो, परंतु संपूर्णच भारताची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित आहे, कृषी निगडीत आहे. याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालता येणार नाही. परंतु आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की कृषी ही आतबट्ट्याचा व्यवसाय झालेली आहे आणि बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की जो काही खर्च शेती करण्यासाठी होतो आहे तो खर्च सुद्धा बऱ्याच वेळेस कृषी जे काही उत्पादन आहे ते विक्री केल्यानंतर निघून येत नाही. आणि आता जर आपण काही वर्षांपासून बघत असलो तर खूप मोठ्या प्रमाणावर वातावरणीय बदल आपल्याला झालेले दिसतात, क्लायमेट चेंज झालेले दिसतात. अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो, परंतु तो काही कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे अतिशय काही कमी दिवसांमध्ये होतो. त्याच्यानंतर थंडीचे परिणाम, उन्हाचे परिणाम अशा पिकांवर होत असतो आणि यामुळे आपली कृषी जी काही पद्धती आहे ती खूप व्हलनरेबल ज्याला आपण म्हणू शकतो किंवा त्याला एक वेगळ्या वळणावर आपण ही कृषी परिस्थिती जी आहे ती सगळी येऊन पोहोचलेली आहे आणि या सगळ्या बदललेल्या परिस्थितीशी सामोरं जाण्यासाठी आपल्याला एकत्रितरित्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. आणि मला वाटतं गटशेती हे त्याला एक
चांगलं उत्तर होऊ शकते. टीम फॉर्मेशन करणे, त्याच्या टीमच्या माध्यमातून आपण काही गोष्टी साध्य करणे, या टीमचे जे काही महत्व आहे हे काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना एकमेकांच्या सहकार्याने बऱ्याचशा गोष्टी करत असतो. आणि आता हा जो काही पाणी फाउंडेशन मार्फत आपण फार्मर कप संपूर्ण राज्यामध्ये रोल आउट केलेला आहे. मार्च महिन्यामध्ये मागच्या जो काही कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाला, तर त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की फार्मर कप हा काही तालुक्यांपुरता, काही जिल्ह्यांपुरता मर्यादित न राहता हा संपूर्ण महाराष्ट्रभर कसा विस्तारित केला जाईल याबाबतची संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या कार्यक्रमाच्या दरम्यान मांडली होती. आणि पाणी फाउंडेशनचे आमिर खान सर यांनी ती उचलून धरली आणि आपण आज या परिस्थितीत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रात आपण फार्मर कप जो आहे तो घेत आहोत. तर हे करत असताना शासनाचे जे काही विविध विभाग आहेत, कृषी विभाग आहे, कृषी विद्यापीठ आहे, शास्त्रज्ञ आहेत, उमेद आहे, पोखरा आहे, तर ह्या सगळ्यांचं अतिशय भरीव असं योगदान आपल्या सर्वांना लागणार आहे. आणि मी उमेदच्या मार्फत माझ्या उमेदच्या सर्व समुदाय संसाधन व्यक्ती ज्या CRP ते आम्ही ज्यांना म्हणतो, त्यांच्या मार्फत ग्वाही देऊ इच्छितो की उमेद ही एक खूप चांगली टीम आहे. राईट फ्रॉम CEO टू बचत गटाचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांपर्यंत खूप चांगली टीम आहे. एक खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे. 6.5 लाख बचत गट, 65 लाख महिला आणि त्या माध्यमातून कव्हर होणारी ग्रामीण भागातली खूप मोठ्या प्रमाणात 3-3.5 कोटी जनसंख्या. तर ही एक खूप मोठा फोर्स आहे. आणि या माध्यमातून माझी सर्व सर्व ग्रामसखी ताईंना विनंती आहे की आतापर्यंत आपण जे जे काही कार्यक्रम हाती घेतलेले आहेत ते कार्यक्रम आपण निश्चितपणे यशस्वी करून दाखवलेले आहेत. आणि उमेद फाउंडेशन उमेद फाउंडेशनच आहे मला, आणि फाउंडेशनचा जो काही इट्स कोलॅबोरेशन हो गया आम्ही तर आपण खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी करू शकतो. आतापर्यंत जे काही फार्मर क्लब झाले त्याच्यामध्ये उमेदचं जे योगदान आहे ते खूप चांगलं राहिलेलं आहे. आणि सुद्धा योगदान खूप चांगल्या पद्धतीचं राहील याबद्दल माझ्या मनात कोणत्या पद्धतीची शंका नाही. मी सर्व जे काही आमच्या CRP ताई आहेत त्यांना पुन्हा आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं. आपल्याला जो काही निमंत्रक म्हणून जो रोल आहे, गट तयार करणे, गट क्वालिटीचा असला पाहिजे. येणारे जे काही त्याच्यातले सदस्य जे आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. ट्रेनिंगचा विषय परिमल सर बोलले की अत्यंत चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग पाणी फाउंडेशन मार्फत घेतलं जातं. आपण उपजीविका सखींचं 3 दिवसांचं प्रशिक्षण घेत होतो. त्या 3 दिवसांच्या प्रशिक्षणापैकी 1 दिवस आपण पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी राखीव ठेवलेला आहे. एवढं चांगलं प्रशिक्षण त्याच्यामध्ये आहे. तर एक सर्वसमावेशक असं प्रोग्राम घेऊन आपण तुमच्या समोर येतो आहोत. आणि तुमच्या सर्वांचं जे काही आहे ते ऍक्टिव्ह सहभाग आम्हा सर्वांना याच्यामध्ये अपेक्षित आहे. तो निश्चितपणे मिळेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू सर. ताईंनो, सरांनी तुमच्या वतीनं शब्द दिलेला आहे की हे जे ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे ते यशस्वी होईल. तर आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, या ठिकाणी उपस्थित असणारा स्टाफ असेल, कृषी सखी, कृषीताई, CRP कॅडर, की या प्रशिक्षणाला आपणाला पूर्णतः तन मन यानं उपस्थित राहायचंय आणि प्रशिक्षण घेऊन बदल घडवून आणायचा आहे. शेतकऱ्यांचं एक चित्र बदलण्यासाठी आपल्याला या सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करायचा आहे. आजच्या या फार्मर कप संवादासाठी या ठिकाणी सत्यजित सर आणि किरणराव मॅडम पण मला या ठिकाणी दिसतात. तर सत्यजित सर, मॅडम, आपणाला पण ऐकायला आवडेल. मी विनंती करतो की आपण पण आमच्या ताईंशी संवाद साधावा. हो, निश्चित. नमस्कार ताइनों, बहनों, सखियों, आपका बहुत बहुत दिल से स्वागत हमारे इस फार्मर कप मुहिम में। बहुत पहले से औरतें हमारी फार्मर कप में शुरुआत में इतनी नहीं जुड़ी थी, पर चलते चलते हमने देखा है औरतों की शक्ति। औरतों ने इस फार्मर कप को न सिर्फ अपनी जीवन को बदलने में, परिवर्तन करने में कामयाब रही हैं, पर अपने डिस्ट्रिक्ट और राज्य और अभी देश में देखिए आप, औरतें इस ट्रेनिंग से अपनी पूरी जिंदगी बदलेंगे, अपने देश बदलेंगे। मेरे हिसाब से औरतें पहले से ही किसानी में बहुत ही अपना मेहनत करते आई हैं, और अब आप इसका यश का लाभ भी ले सकती हैं और अपना जिंदगी इसके द्वारा बदल सकती हैं। और ये पूरा ट्रेनिंग बहुत मजे से चलता है,
तो हम आपका बहुत स्वागत करते हैं। प्लीज आइए हमारी ट्रेनिंग में, ट्रेनिंग का मजा लीजिए और मेरे हिसाब से आपको बहुत बहुत फायदा होगा इस कप से। तो आपका बहुत स्वागत। धन्यवाद किरणजी. मी थोडी याच्याची पुष्टी करतो की हे आपण का करत आहोत. हम्म. याचा संदर्भ हा आहे की आता आपल्याला बऱ्यापैकी लक्षात आलंय की फार्मर कप मध्ये जे शेतकरी ऍक्टिव्हली भाग घेतात, सक्रिय असतात, त्यांचं पहिल्या वर्षातच उत्पन्न दुप्पट होतं. हा डेटा आपला नाहीये. हा डेटा त्रयस्थ संस्थेने, अतिशय जगप्रतिष्ठित संस्थेने हा डेटा निर्माण करून हे सिद्ध केलेलं आहे की जर तुम्ही भाग घेतलात फार्मर कप मध्ये आणि तुम्ही सक्रिय असलात तर पहिल्या वर्षी तुमचं एकरी उत्पन्न हे दुप्पट होऊ शकतं. आता हे होणार की नाही कोणावर अवलंबून आहे? हे शासनावरती अवलंबून आहे का? तर अजिबात नाही. हे आमिरजी किंवा किरणजी यांच्यावरती अवलंबून आहे का? तर अजिबात नाही. हे माझ्यावर किंवा आणि कोणावर, पाणी फाउंडेशनवरती अवलंबून आहे का? तर अजिबात नाही. हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. आणि हे प्रयत्न करून महाराष्ट्रभरातले 50,000 शेतकरी यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या विद्येने ते आज आपलं भविष्य घडवत आहेत. हे भविष्य घडवण्याची सुरुवात कुठून झाली? ट्रेनिंग पासून. आणि या ट्रेनिंगची तारीख आता 5 जानेवारी या तारखेपासून हे ट्रेनिंग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे सलग 4 महिने आपलं ट्रेनिंग चालणार आहे. आणि या ट्रेनिंगसाठी आपल्याशी थेट संपर्क पाणी फाउंडेशन टीम तुम्हाला कॉल करणार आहेत. कशासाठी कॉल करणार आहेत? बॅचेस बनवण्यासाठी. त्या बॅचेस आपण महाराष्ट्रभरासाठी आपण बनवत आहोत. एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती तुम्ही जेव्हा बॅचेस बनवता तेव्हा त्याच्यामध्ये लवचिकपणा नसतो की आज नाही आलं तर उद्या आलं तर चालेल का? तर कसं शक्य आहे ते? तुम्हीच विचार करा. एवढा मोठा विशाल आपला महाराष्ट्र, आपला लाडका महाराष्ट्र, त्या लाडक्या महाराष्ट्राचं क्षेत्र एवढं मोठं आहे की हे ट्रेनिंग संपवण्यासाठी तुम्हाला ज्या बॅच मध्ये बोलवलं जाईल, माझी अगदी कळकळीची विनंती आहे की त्या बॅचला होकार द्यावा. आणि तो जो काही बॅचचा वेळ असेल, तुम्हाला टीम सगळा तपशील मिळेल. तुम्हाला फक्त एसटी स्टँड वरती यायचंय. एसटी स्टँड वरनं तुम्हाला ट्रेनिंग सेंटर वरती नेणं, तिथे 3 दिवस सगळ्या सोयी सुविधा असतात, ते पूर्ण करणं ट्रेनिंग, त्याचा आनंद घेणं आणि त्यानंतर तुम्हाला परत आणणं, ही पूर्ण जबाबदारी कोणाची? ही आपली आहे. पाणी फाउंडेशन आणि आपली ही तत्सम टीम जी आहे, जी एकत्र कृषी खातं, उमेद, आपण सर्व एकत्र काम करत आहोत, ही आम्ही पूर्ण जबाबदारी घेत आहोत. तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला जेव्हा फोन येईल पाणी फाउंडेशनच्या टीम सभासदाचा की ताई तुमचं ट्रेनिंग अमुक अमुक तारखेचं हे ठरलेलं आहे, तो फोन कृपया घ्या, योग्य तो रिस्पॉन्स द्या आणि ट्रेनिंगला या. हे ट्रेनिंग तुमचं फक्त 3 दिवस आहे. मला कल्पना आहे की घरात तुम्हाला केवढ्या जबाबदाऱ्या असतात. महिला म्हणजे सकाळी उठल्यापासनं, किरणजी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, मुलांचं, सासू सासऱ्यांचं, नवऱ्याचं, बाकी सर्वांचं, आणि शेवटची पाळी फक्त आपली असते. तरी पण हे 3 दिवस हक्काचे मागा. 3 दिवस प्लीज हक्काचे मागा. हे 3 दिवस तुमचं आयुष्य, तुमच्या पोराबाळांचं आयुष्य बदलेल ही मी तुम्हाला हमी देतो. तुमचं स्वागत, सन्मान, सत्कार तिकडे होणार आहे, पण त्यासाठी येऊ नका. आपलं जीवन बदलण्यासाठी या. तर हेच मला सांगायचंय. ट्रेनिंगची वेळ आता आलेली आहे. आपल्यापैकी जवळजवळ 30,000पेक्षा जास्त ताई आज या कॉलवरती आहेत. तुम्ही बहुसंख्य असे आहात की ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे. या रजिस्ट्रेशनचं परिवर्तन आता ट्रेनिंग मध्ये व्हायचंय. फार पुढचा विचार करूया नको. पुढचं पाऊल काय? ट्रेनिंग. ट्रेनिंग मध्ये पुढची पावलं सांगितली जातील. त्यामुळे आता तुम्ही ट्रेनिंगचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा, कॉल घ्या, रजिस्टर व्हा आणि या. तुमचं अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. वेल सेड, वेल सेड. थँक्यू.
सत्य आज मूड में आप साथ में हैं, किरण जी साथ में है, तो मूड तो बनेगा। हाँ सही नहीं बात मुझे लगता है कि सबका मूड बनेगा। देखिए ये एक पूरी जर्नी है जिसमें हर आदमी को इसमें मजा आने वाला है। और मुझे लगता है कि वाकई ये जो क्योंकि हम लोग ने काफी टाइम से सोच रहे थे एग्रीकल्चर में बहुत काम है और काफी काम करने को है और बहुत काम अच्छा हो भी रहा है। लेकिन हम लोग को लगा कि जो महाराष्ट्र में जो छोटे शेतकरी हैं जिनकी जमीन अभी कम हो गई है, तो उनका जो लाभ है वो कैसे किया जाए, उनको कैसे इकोनॉमिकल बनाया जाए। तो इस पूरे मतलब यहाँ से सोच शुरू हुई और हमने ये फार्मर कप का और गट खेती का कॉन्सेप्ट शुरू किया। और इसमें अभी हम लोग को इतने 2-3 साल से कितना यश मिल रहा है और इसीलिए मुख्यमंत्री जी ने कहा कि अभी इसको पूरा महाराष्ट्र में ले जाना है। और मुझे उम्मीद है कि ये हम लोग इस पहले और बहुत ही इम्पोर्टेंट कदम से हम लोग पूरे देश को ही नहीं लेकिन पूरी दुनिया को दिखाएंगे कि ये पॉसिबल है, कि ये मुमकिन है। आमिर जी, मैं कल मतलब 2 दिन पहले छत्रपति संभाजीनगर एरिया में था, कुछ पर्सनल काम की वजह से। कुछ जी हमारे लगभग कॉलेज के कुछ दोस्त भी इकट्ठे हुए थे। हमारे एक फ्रेंड की लड़की की शादी थी वहां पर। जी 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 वी आर फ्रॉम एग्रीकल्चर बैकग्राउंड बेसिकली, आई एम एग्रीकल्चर इंजीनियर बेसिकली। तो हमारे सभी जो फ्रेंड्स है वो एग्रीकल्चर से ही आते हैं। हम्म तो गट खेती के बारे में हमारी वहाँ पे चर्चा हुई थी कि कैसे कर सकते, क्या कर सकते, उम्मीद अभियान क्या करता है। तो फीडबैक ऐसे आया वहां पर फ्रॉम द रूरल एरिया कि यहाँ से एक अच्छा एक सिस्टम उभर कर आया है कि क्योंकि अभी लेबर कॉस्ट वगैरह काफी बढ़ गई है, लेबर हम्म तो महिलाएं जब साथ में खेती करती है, गट से करती है, तो 10 महिला का अगर एक ग्रुप है तो वो हर एक के खेत में जाकर अगर जब काम करते हैं तो करेक्ट कॉस्ट ऑफ कल्टीवेशन भी कम हो जाता है, कम सभी हो के जाता एग्रीकल्चर प्रैक्टिसेस है वो समय पर वो पूरा हो जाता है। वो एक बहुत पॉजिटिव और न्यूट्रल फीडबैक था, है। नॉट हम्म। बताया नहीं था किसी को। तो ये हर जगह वहां पर हो सकता है। बिल्कुल। जी और सब साथ में मिलके काम करते हैं ना, तो वो काम भी थोड़ा हमको इजी लगता है। इजी लगता है, इजी हम लोग लगता 10 लोग साथ में मिलके करते हैं तो हम लोग का हो जाता है। अकेले काम करो बहुत मुश्किल होता है। है। ग्रुप एक्टिविटी अगर है तो फिर करने में मजा हाँ आता हाँ है। हाँ सही सही कहा सर आपने। जैसे मैडम ने अभी कहा महिला शक्ति देश बदलेंगे, जरूर बदलेंगे सर मैडम। और सत्या सर ने बहुत बढ़िया बात कही आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होतं। ताईंनो आपल्या सर्वांना लखपती व्हायचं आहे आणि शेती हा आपला कणा आहे। लखपती दिदी म्हणून जर आपल्याला ओळख करून घ्यायची असेल तर शेतीमध्ये नवीन सुधारणा, नवीन प्रयोग आपल्याला करावेच लागतील। जमीन वाढणार नाही आपली तर आहे त्या जमिनीमधलं उत्पन्न आपण वाढवणार आहोत। तर आणि त्यासाठी ही सगळी टीम आपल्यासाठी प्रयत्न करते आहे। तू माळी साहेब, आपण खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की आपल्याला लखपती दिदी व्हायचं आहे. लखपती दिदी हा आदरणीय पंतप्रधान महोदयांचा खूप महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा या विषयाचा सातत्याने आढावा घेत असतात. कालच राज्यस्तरावरचा आढावा लखपती दिदी तयार करण्यासंदर्भातला झालेला आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2024-25 ला आपण 17 लक्षाचं टार्गेट घेऊन आपण चाललो होतो, परंतु आपण 26,19,000 लखपती दिदी तयार केल्या आणि या वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये आपण 24 लक्ष लखपती दिदी तयार करणार आहोत. म्हणजे या 2 वर्षात आपण 50 लक्ष लखपती दिदी तयार करणार आहोत. लखपती दिदी म्हणजे ज्या महिलेचं उत्पन्न वर्षाला 1,00,000 रुपये आहे आणि एका वर्षापुरतं मर्यादित न राहता पुढचे जे काही 4 ऍग्रिकल्चरल सीझन्स आहेत किंवा 4 व्यावसायिक सीझन्स आहेत, काही नॉन फार्मचे सुद्धा त्याच्यामध्ये असतात, तर ते सातत्याने ते उत्पन्न टिकलं पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर हे 50 लाख लखपती तयार करत असताना जोपर्यंत आपण शेतीतनं जे काही उत्पन्न आहे ते वाढवत नाही, म्हणजे या 26 लाख लखपती जे आपण तयार केल्या त्याच्यातल्या बहुतांश 17 लाख लखपती आपल्या कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या दिदी आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण ग्रामीण भागातल्या शेती उत्पन्न वाढवणार नाही, त्याची उत्पादकता वाढवणार नाही, उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देऊन त्याच्यामध्ये योग्य त्याचा बाजारमूल्य जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही तर आपल्याला शेतीचा व्यवसाय जो आहे तो म्हणजे आपण तो नफ्याचा व्यवसाय आपण कन्वर्ट करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत आणि हे सगळे एकमेकांशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. शेती करणे, उत्पादन घेणे, त्याचं प्रक्रिया करणे, त्याची विक्री करणे,
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी निगडीत आहेत. आपल्याला दोन दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत की शेती करताना जो काही लागणारा खर्च आहे तो खर्च मर्यादित करणे, उत्पन्न वाढवणे आणि आलेल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून या सगळ्यांचा एकत्रित सांगड करून आपण मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवू शकतो. आणि जो काही शासनाचा जो काही मानस आहे की आपल्या राज्यात जास्तीत जास्त लखपती तयार व्हायला पाहिजे आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये सातत्य असलं पाहिजे. तर ते सातत्य राखण्याचं काम मला वाटतं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जो आपण फार्मर कप राबवणार आहोत ते आम्हाला निश्चितपणे सहाय्यभूत ठरेल. बरोबर आहे सर. सत्य सरांनी सांगितल्याप्रमाणे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आपलं आयुष्य बदलणार आहोत. आता या ठिकाणी आपली चर्चा भरपूर झाली. मान्यवरांनी आपले मत या ठिकाणी मांडलेले आहेत. परंतु आपल्या सर्वांना ऐकायला आवडेल की जे प्रशिक्षण झालेले आहेत असं आपण म्हणतोय, तर त्या प्रशिक्षण झालेल्या काही कृषीताई, निमंत्रक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर काही निमंत्रक, काही कृषीताई यांचं पण मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय. तर मनीषा आगळे मॅडमला मी विनंती करतो की जे निमंत्रक आणि कृषीताई या ठिकाणी आहेत तर त्यांना आपण या ठिकाणी या व्यासपीठावर आमंत्रित करावं. नमस्ते सर्वांना. आज आपल्यासोबत उमेद अभियानातील निमंत्रक आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील कृषीताई उपस्थित आहेत. मी पहिल्यांदा विनंती करते अलकाताई पाटील यांना, ज्या जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील पाडसे गावाच्या कृषीताई आहेत. अलकाताई, आपण आपला माईक अनम्यूट आणि कॅमेरा ऑन करून संवादाला सुरुवात करू शकतो. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते. माझं नाव अलका हरी पाटील, गाव पाडसे, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. माझ्या गावासाठी कृषीताई म्हणून निवड झालेली आहे आणि मला खूपच आनंद झाला की माझ्या गावातील जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी माझी कृषीताई म्हणून निवड केली. आणि मला हे गटशेतीविषयी जेव्हा माहिती मिळाली तर मला खूप आनंद होतोय की मी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकेन. आणि माझे जे छोटे शेतकरी आहे, आता जे मोठे ज्यांचं क्षेत्र मोठं असतं त्यांना खूप लाभ भेटतो आणि जे छोटे असतात ज्यांचं क्षेत्र छोटं असतं आणि ते फक्त पावसावर अवलंबून असतात, बरोबर. तर या गटशेतीच्या माध्यमातून त्यांना मी जेव्हा मी ट्रेनिंग वगैरे माझं ट्रेनिंग असेल, मी ट्रेनिंगही अटेंड करेल. सर, मी खूप उत्सुक आहेत की मला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला मिळतंय. तर तुमचं मार्गदर्शन आणि आशीर्वादाने मी नक्कीच प्रयत्न करेल की हे पाणी फाउंडेशन आणि हे गटशेतीसाठी मला काहीतरी करायला मिळेल म्हणून. वाह वाह. धन्यवाद. 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 थँक्यू सर. वाह. How lovely. हा अनिशा. पुढे मी आमंत्रित करते शोभाताई लाड, ज्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याच्या अंजनी बुद्रुक गावातल्या कृषीताई आहेत. शोभाताई, तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करून कॅमेरा ऑन करून संवादाला सुरुवात करावी. शोभाताई. ओके. शोभाताई, here she is. सोबत आले की ती आली. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. माझा सर्वांना, आम्ही भैया यांनाही, किरणताई, परिमळ सर, सिंह सर यांना सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव शोभा नागनाथ लाड, राहणार अंजनी बुद्रुक, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. इथून मी नुकत्याच 2 महिन्यापासून कृषीताई म्हणून माझी गावातील लोकांनी निवड केली असून मी 2 महिने झाले या प्रकल्पात काम करत आहे. तर या प्रकल्पात आल्यापासून मला खूप काही अशी माहिती झाली आणि माहिती होणार आहे असं मला वाटते. तर त्याच्यानंतर गट शेती कशी करायची, नैसर्गिक शेती कशी करायची, कमी खर्चातून शेतकऱ्याला जास्त उत्पादन कसं मिळवून द्यायची याच्याशी माझा पूर्णपणे भर राहील व माझ्या शेतकऱ्यांना गट शेतीविषयी पूर्णपणे मी माहिती दिली. तर माझ्या गावातील शेतकरी खूप इच्छुक आहेत की गट शेती करण्यासाठी. माझ्या गावात 11 गट म्हणजे 11 शेतकरी गट आहेत पुरुषांचे आणि महिलांचेही सुद्धा मी स्वतः 2 गट केलेले आहेत. शेतकरी गट
तर आमच्या गटामध्ये 11 महिला आहेत. वा. वा. आणि मी स्वतः निंबुळ्याक, दशपर्णी आरक ही औषधी स्वतः बनवलेली आहे. खूप ही छान. मी माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. आणि मी माझ्या उमेद अभियानात मी सदस्य असल्यामुळे माझा स्वतःचा समूह उमेद अभियानामार्फत मी सेंद्रिय गांडूळ खताचा बेड लावलेला आहे, जे आपल्या फुलासाठी, झाडासाठी खत असं आवश्यक सेंद्रिय खत मी बनवलेलं आहे. याच्याही पलीकडे मला असं वाटते की मी काहीतरी करावं. आता नुकतीच मी अभियानात आल्यापासून पाणी फाउंडेशनचंही मला समजलेलं आहे की पाणी फाउंडेशन सोबत आपल्याला काय करायचं, आणि ज्या पाणी फाउंडेशनच्या मीटिंग होती त्या मीटिंग करण्यासाठी मी उत्सुकतेने तयार आहे सर. वा. खूप छान. स्वागत खूप स्वागत. वा. धन्यवाद. धन्यवाद. अनिशा पुढे. हा, पुढे मी आमंत्रित करत आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बेळगावच्या ICRP स्वातीताई पोकळे यांना. स्वातीताई, आपण आपला माईक ऑन करावा, कॅमेराही ऑन करून संवादाला सुरुवात करावी. नमस्कार मॅम. नमस्कार. 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 माझा नमस्कार सर्वांना. मी स्वाती नानासाहेब पोकळे, बेलगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड इथून बोलत आहे. मी उमेद अभियानामध्ये CRP म्हणून काम करत आहे आणि पाणी फाउंडेशन मध्ये 1.5 महिन्यापूर्वी मी ट्रेनिंग घेतलं आहे पाणी फाउंडेशनचं, आणि 2 वर्षापासून मी पाणी फाउंडेशन मध्ये आहे. आणि तिथून काम करताना मी दुहेरी पीक घेतलं आहे, तर उडीद आणि तूर हे. तर आम्हाला तुरीच्या उत्पन्नापेक्षा उडदातच आमचा सगळा खर्च निघून गेला आहे, आणि तुरीचं पीक हे आमचं शून्यातून लाखावर जाईल. आणि महिलांना त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. आणि आमचा 11 महिलांचा शेतकरी गट आहे. आम्ही सर्व महिला एकत्र बसून ऐकत आहोत आणि पाहत पण आहोत तुमचा कार्यक्रम. आणि महिला खूप उत्सुक आहेत आणखीन काम करण्यासाठी. आणि कृषी सखी म्हणून मी पण एक 125 शेतकऱ्यांचा गट घेतला आहे आणि त्यामध्ये पण मी काम करत आहे. आणि मी ही चळवळ इथंच न थांबवता माझा भोवतालचा परिसर, गाव, नातेवाईक, मित्रमैत्रीण ह्यामध्ये ही मोहीम राबवणार आहे. खूप छान. खूप छान. खूप छान. वा वा वा. मला वाटतं खूप महत्वाचं काम करताय तुम्ही. आणि तुम्ही आणि तुमच्या सोबत सर्व ज्या महिला बसलेल्या आहेत त्यांना आमचा आमिरजींचा, किरणचा, माझा, आमचा सर्वांचा नमस्कार आणि अभिनंदन. अवश्य ट्रेनिंगला यावं आणि आपण आणि पुढे आपण मोठं काम करूया. ओके. पुढे आहेत वर्धा जिल्ह्यातून देवळी तालुक्याच्या डिगडोह मधील उमेदमध्ये काम करणाऱ्या मनीषा देऊळकर. मनीषा ताई, आपण आपला माईक ऑन करावा, तसेच कॅमेराही ऑन करून बोलण्यास सुरुवात करावी. नमस्कार. 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 नमस्कार सर सर्वांना. नमस्कार. मी मनीषा सुभाष देऊळकर, राहणार डिगडो, तहसील देवळी, जिल्हा वर्धा. गेल्या 10 वर्षापासून मी उमेद अभियानामध्ये लिपिका म्हणून काम करते आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून मी फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे. पूर्ण एकूण 12 महिलांना घेऊन आमचा जिद्दी महिला शेतकरी गट आहे. सुंदर नाव आहे. सुंदर नाव आहे, जिद्दी महिला. व्हेरी गुड. आणि नावाप्रमाणेच आमच्या महिला पण खूप जिद्दी आहे सर. तर गटात यायच्या आधी सर आम्हाला नाही का 1 एकर मध्ये आमचं उत्पन्न 4 ते 5 क्विंटल होत होतं. परंतु गटात आल्यानंतर आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करायला शिकलो आणि त्यापासून आमच्या शेतीवरील खर्च कमी आणि आमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे सर. तसेच आम्हाला घरी म्हणजे या गटामध्ये आलो तेव्हा आम्हाला शेती देण्यासाठी घरून नकार आला होता सर आम्हाला. परंतु आमच्या शेतामध्ये उत्पन्न चांगलं झालं तर घरच्या लोकांनी सुद्धा आम्हाला यामध्ये आता साथ दिलेला आहे. त्यांचं केवढं उत्पन्न झालं ताई? किती केवढं झालं सर? आधी आम्हाला गटात यायच्या आधी आमचं उत्पन्न 4 ते 5 क्विंटल होत होतं आणि आता आमचं 10 क्विंटल वरूनही वर गेलेलं आहे सर. वा वा. वा 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 वा. हो सर.
एवढं उत्पन्न झाल्यामुळे आम्हाला घरून खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे घरच्या लोकांकडून. तसंच आमचा गट शेती तर आमची चालूच आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही सार्वजनिक कामामध्ये आमच्या गटांचा सहभाग असते पूर्ण. त्याचं उदाहरण एक सांगते सर. आम्ही आमच्या गावामध्ये 2 गट आहेत. 2 गटा मिळून आम्ही वनराई बंधारा तयार केला आणि त्या वनराई बंधाऱ्यामध्ये चक्क आमच्या गावातील 250 महिला त्यामध्ये सहभागी झाल्या आणि आम्हाला तो वनराई बंधारा करण्याकरता त्यांनी साथ दिला. आणि यामुळे आम्हाला कळते की आमची एकीची ताकद ही खूप मोठी आहे. आणि यावर आता 100 शेतकरी रब्बी पीक घेतोय. 100 शेतकरी यामध्ये 100 शेतकरी जोडले आहेत सर. आणि हो सर, आम्हाला एवढ्यावरच थांबायचे नाहीये सर. आमचं स्वप्न सुद्धा खूप मोठं आहे की येणाऱ्या पुढील वर्षी जसं आमचं पूर्ण गावच नव्हे तर आमचा तालुका, आमचा जिल्हा आणि आमचं राज्य हे पूर्ण यांचा शेतीवरील खर्च कमी आणि उत्पादनामध्ये वाढ होईल असे गट मिळून पुरेपूर प्रयत्न करू. मागील वर्षी आमच्या गटाने तालुका स्तरावर बक्षीस घेतलेलं आहे सर. अरे वा, क्या बात है. टू गुड. आणि खूप छान. पुढील वर्षासाठी सुद्धा 2026 मध्ये राज्यस्तरावर बक्षीस घेण्यासाठी आमचा गट पुरेपूर प्रयत्न करत आहे सर. वा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. सगळ्यांना ऍक्च्युली जिद्दी व्हावं असं तुम्ही दाखवलं. खूप छान. हा. अलकाताई, शोभाताई, स्वातीताई, मनीषाताई ह्या सगळ्यांना आपण आता ऐकलं आणि एक जाणवतंय की आधी केले मग सांगितले. म्हणजे निमंत्रक म्हणून तुम्ही इथं आहात आणि तुम्ही स्वतः निमंत्रक म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांना प्रेरित करणार असाल तर तुम्ही स्वतः अगोदर हे सगळे प्रयोग शेतीमध्ये करणं अपेक्षित आहे आणि ते तुम्ही करताय. खूप छान. आणि आता मनीषाताईने जो बातें कही, एकी की ताकत, हमारी सपने बहुत बड़े हैं, तो यही बात हम सब कर रहे थे. तो मैं थोड़ा सा आमिर जी से फिर एक बार रिक्वेस्ट करता हूँ कि ये 4 ताइयों को, दीदियों को आपने सुना है, तो क्या फीलिंग्स है एक बार शेयर कीजिए हमारे दीदियों के साथ प्लीज. अरे मुझे तो उनकी बातें सुन के इतना अच्छा लगा. उनका जोश, उनका फोकस और उनका जो जज्बा है वो इतना कमाल का है. और यही चीज जो है पिछले 10 सालों से मुझे हमेशा ये बात लगती आई है जब से मैं इस सफर में आया हूँ. देखिए मेरी तो दुनिया पूरी फिल्म वर्ल्ड थी और करीबन 10 साल पहले हमने पानी फाउंडेशन शुरू किया. तो फिर मेरी ये एक बहुत ही एक्साइटिंग जर्नी मेरी शुरू हुई, एक सफर शुरू हुआ जिसमें मुझे नई नई चीजें मालूम हुई. और एक सबसे बड़ी चीज जो मुझे पता चली है कि महाराष्ट्र में जो शेतकरी है ना उसका पावर बहुत ज्यादा है. उसका पावर बहुत ज्यादा है. एक और कोई राज्य होता तो मैं ये नहीं बोलता, लेकिन महाराष्ट्र में जो शेतकरी है ना उसका जो पैशन है और कर दिखाने की शक्ति है और वो जो अंदर वो फीलिंग है वो अभी भी बहुत स्ट्रांग है, बहुत स्ट्रांग है. तो ये जो 10 सालों में मैंने जो रियलाइज किया है वो ये, देखिए कोई भी काम होता है ना, कोई भी काम दुनिया में, कोई आप फिल्म बना लो, आप खेती करो, कोई भी काम करो, सबसे बड़ी चीज जो होती है ना वो आदमी का जो जोश होता है. क्योंकि आप जब जोश से काम करते हो ना तो सबसे बड़ा काम भी हो जाता है, पागलपन हो जाता है. तो ये जो एक फीलिंग है ये मुझे इन चारों औरतों में दिखी है और इनकी बातों से हमको लग रहा है कि ये सारे औरतों में हमको ये भावना हमको ये मिल रही है. और इसी वजह से हम लोग इतना 10 सालों में जो हमने तरक्की की है, क्योंकि महाराष्ट्र के जो फार्मर हैं, भले वो पुरुष हो या महिला हो, उसके अंदर वो जो जोश है ना वो बहुत कमाल का है. और यही जोश है जो हम लोग को महाराष्ट्र को कन्वर्ट करेगा. यही जोश है जो महाराष्ट्र को कन्वर्ट करेगा. और जो लेडीज का पावर है, हर साल हम देख रहे हैं कि उनका इन्वॉल्वमेंट इतना बढ़ रहा है. हर साल वो लास्ट ईयर तो मुझे लगा कि हम लोग
जो गट शेती में जो लेडीज है उनके गट ज्यादा है। हाँ, एक्चुअली हाँ पिछले साल उनका सहभाग भी ज्यादा ज्यादा था और यश जो उन्होंने कमाया वो भी हर ज्यादा। स्तर पर इतना ज्यादा था। और जो महिलाएं हैं उनकी ना सिर्फ जोश है पर जो सीखने की एक्साइटमेंट चाहत है, जो जिस जोश से वो हर चीज को अप्रोच करते, जिस जोश से वो इस मुहिम में जुड़े हैं, हाँ, वो हमने एक्चुअली इस फार्मर कप में देखा है। सबसे ज्यादा देखा है। तो और वेरी हार्ड वर्किंग, हाँ, वेरी हार्ड वर्किंग। बहुत बहुत अभिनंदन आप सब औरतों को जिन्होंने बात किया। लगता है कि आपकी जिद आपको और भी यश तक ले जाएगी और हम चाहते हैं कि सारी औरतें आपसे इससे इन्फेक्ट हो जाए, इनसे, इस पैशन से। जिद्दी होना बहुत जरूरी होता है। हाँ। फिल्म इंडस्ट्री में मैं बहुत फेमस हूँ, सब लोग बोलते हैं आमिर खान बहुत जिद्दी है। वो जिद्दी होना बहुत जरूरी है भाई। जरूरी है। डटे रहिए और एक साथ हम सब बदल सकते हैं। और क्या है, मुझे क्या लगता है, हर काम खुशी खुशी होना चाहिए। आप जो भी काम करो उसमें आनंद लो, तो वो एक और मजा आता है। सही कहा सर आपने। जोश, जज्बा, जिद, हाँ, यही हाँ। है, हमें इसे साथ लेके आगे बढ़ना है। शुक्रिया। इथं आपल्यासोबत विजय कोळेकर सर आहेत, जे और मुझे, सॉरी मैं आपको इंटरप्ट कर रहा हूँ, मुझे एक और चीज बोलनी है। ये मुझे महिलाओं में तो नजर आ रहा है, सारे कंटेस्टेंट्स में नजर आ रहा है। मैं तो बोलता हूँ, मुझे तो आप लोगों को देख के मजा आता है कि हाँ, जो सरकार के हाँ, मैं मजाक नहीं कर रहा हूँ। इतने जज्बे से आप जुड़े लोग इतना जोश से कर रहे हैं, तो इट्स अनबिलीवेबल, रियली कमाल। इट्स अ प्लेजर बीइंग पार्टनर्स विद यू। प्लेजर, यस। थैंक यू सर, ये कंटेजियस है, आपका जोश हम में आ रहा है, हम साथ मिलकर काम कर रहे हैं सर। थँक यू। जी। इथं विजय कोळेकर सर आहेत. मी सरांना विनंती करतो की सर, इतका वेळ जी चर्चा चालू आहे, त्या चर्चेच्या अनुषंगानं ताईंशी, या सर्वांशी आपण पण या ठिकाणी संवाद साधावा. सर प्लीज. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आणि जवळपास गेले एक पाऊण तास आपण अनेक प्रकारचे चर्चा करता विषय पुढे आले आणि ज्यांच्या करता आपण हा कार्यक्रम घेतला त्या सर्व कृषीसाई, कृषीताई, कृषी सखी आणि सर्व महिला शेतकरी राज्यामधल्या आपल्या यांचा उत्साह, जोश, यात सगळी चर्चा केली आपण, तो आलेला आहेच. अगदी सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की कृषीताई किंवा कृषी सखी होण्याचा प्रवास आहे ना, हा एवढा सोपा नाहीये. तुम्ही या पदाला येऊन इथं तुम्ही पोहोचला आणि आज तुम्ही बोलता आहात, हा प्रवास फार मोठा आहे. तुमच्या लहानपणापासून मुलगी ज्यावेळेला घरात जन्माला येते, त्या मुलीचं लहानपणाचं जीवन, तिच्यावर होणारे संस्कार, तिच्याबद्दलच्या कुटुंबातल्या आणि इतरांच्या भावना आणि त्यातून तिचं वाढणं, शिक्षण घेणं किंवा शेतीमध्ये आपल्या आई वडिलांचा कष्ट पाहणं, हा संपूर्ण काळ फार कठीण असतो तो आणि एवढा सोपा नाहीये प्रवास तो. अशा प्रवासातून आपण सर्व इथे आलेला आहात, ही सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्यासाठी आहे. आणि हे जसं मगाशी अमीरजी म्हणले की महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र जेव्हा म्हणतो आम्ही, तेव्हा शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली, तर त्या प्रेरणेनं आपण सर्व या ठिकाणी आज इथं पुढे पोहोचला, सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणी आहे. मग तुम्ही शेतीमध्ये देखील ह्या गोष्टीमध्ये आणि ग्रामविकासामध्ये ह्या गोष्टीमध्ये भाग घेता आहात, हे आणखी ते मोठी गोष्ट आहे. मगाची अलकाताई बोलल्या आपल्याशी, अमीरजी, अलकाताई आता थोड्या दिवसामध्ये 12वी परीक्षा देणार आहेत बरं का. त्यांचा आता प्रॅक्टिकल एक्झाम चालू होणार आहे. म्हटलं आम्ही की तुमच्या परीक्षेचा डिस्टर्ब न करता तुम्ही यात कार्यक्रमात सहभागी व्हा. म्हणजे आज त्या शिक्षण घेत आपल्याला ह्या शेतीच्या किंवा या प्रवासामध्ये सहभागी होत आहेत. ही जिद्द त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारे जिद्द असणाऱ्या काही महिला इथं आहेत. तर हे शिक्षण घेणं असेल, या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही इथं आला आणि शेतीची आवड निर्माण झालेली आहे, हे फार महत्वाची गोष्ट आहे. आपण फार्मर कप मध्ये मागच्या काही प्रवासात पाहिलेला आहे. आज मगाशी बोलताना आपण उल्लेख केला की गेले अनेक बक्षिसं हे महिला गटांनी घेतलेली आहेत तालुका स्तराची. याच्यावरून हे दिसून येते की त्यांचा जो जिद्द आहे, त्यांची जिद्द आहे शेतीमधली, ही फार मोठी आहे. जे आपण म्हणजे म्हणतो की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावणं, मी म्हणतो की त्यांचा पुढाकारच आहे ते. खांद्याला खांदा तर सोडूनच द्या, ते पुढे गेलेले आता ऍक्च्युअली. आणि म्हणून मगाशी त्या बुलढाण्याच्या ताईंचं आपण पाहिलं की त्यांनी गेले 2-4 महिन्यापासून नव्हे, गेले वर्षभर त्या जैविक खताचं तयार करतात, स्वतःहून करतात त्या. आणि अशा प्रकारे हे काम करत आहेत, जे उमेदच्या गटामार्फत असेल, कुठल्या गटामार्फत असेल, या सर्व गटांच्या माध्यमातून झालेलं काम मोठं आहे. आपण ह्या फार्मर कपच्या माध्यमातून गट शेतीकडे वळत असताना आज आम्ही जो संवाद साधतो आहोत, त्या संवादामध्ये आपलं आवाहन केलं गेलेलं आहे की प्रशिक्षणाला यायचं आहे. म्हणजे सत्यजित सरांनी आणि परिमल सरांनी जे प्रामुख्यानं उल्लेख केलेला आहे
की आम्हाला करायचं नेमकं काय आहे, की पहिल्यांदा आपण एकत्र या, 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण घ्या, असं आपण या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानाला आपण निश्चितपणे प्रतिसाद द्याल अशा या ठिकाणी अपेक्षा आहे. हे का प्रतिसाद द्यायचा याचं कारण सत्यजित सरांनी फार चांगलं सांगितलेलं आहे. आणि त्या कारणामध्ये एक माझं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, आता आम्ही जो प्रवास करतो आहोत अत्यंत संकटामध्ये आपण आहोत. हे आसमानी संकट आहे आणि आसमानी संकटाच्या मध्ये आम्ही असताना आम्हाला काय करायला पाहिजे याचं दिशा या गटशेतीतून आपल्याला मिळते आहे. हे मार्गदर्शक जे आहेत, आम्हाला आपल्या सर्व ताईंना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपले मार्गदर्शक हे साधीसुधी माणसं नाही आहेत. हे मार्गदर्शक त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, विद्यापीठात तज्ज्ञ आहेत, हे सर्व शास्त्रज्ञ देखील आहेत. त्यामुळे आपण जे कराल ना ते चांगल्या गायडन्स खाली करणार आहात. त्यामुळे शेतीमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचंच उत्पादन मिळणार याची खात्री आपण बाळगू शकता. इतकं हे मार्गदर्शन आपल्याकडे चांगलं शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन, म्हणजे हे फार महत्वाची गोष्ट आपल्या पुढे असणार आहे. गटशेती करायला फक्त चळवळीचं काम भागत नाही, त्या ज्ञानाची गरज आहे. ते ज्ञान आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने मिळणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी ऐकीव माहितीवर, युट्यूबच्या माहितीवर केवळ चालणार नाही, आपण खरोखर आपण ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने काम करणार आहोत. जसे की सर अमरीजी आपल्याला सांगायला आवडेल या ठिकाणी की आपल्या सर्वांच्या पाणी फाउंडेशन देखील त्यामध्ये मोठा सहभागी आहे. महाविस्तार ऍप आपण चालू केलेला आहे, ज्या महाविस्तारमध्ये सर्व ताईंना, सखींना आज जी माहिती हवी, आजचं हवामान काय आहे, आज बाजारभाव काय आहे, आम्ही काय केलं पाहिजे आहे, हे सगळं ज्ञान आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या सर्वोच्च शेतीशाळा त्या ठिकाणी येत आहेत, डिजिटल शेतीशाळा त्यामध्ये येत आहेत. हे सर्व गोष्टी असल्यामुळे आपण सर्व ताईंनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक चांगला गट आपल्या गावामध्ये तयार करणे, 1 गट करा, 2 गट करा, 10 गट करा, त्या गटांना पुढाकार घेण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. यासाठी आपण आपल्या शेतावर प्रत्यक्ष शेतीशाळा आपण घेणार आहोत, तेही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे तेही तुम्हाला फायदेशीर होणार आहे. या गटांच्या स्पर्धा असणार आहेत. स्पर्धा म्हटले की नियम आले, त्यामुळे हे सगळं तुम्हाला 3 दिवसामध्ये कळणार आहे की कशा स्पर्धा असतील, कशा भाग घ्यायचा. तर आपण आपल्या निमंत्रकामार्फत पाणी फाउंडेशनच्या टीम बरोबरच आमची प्रकल्पाची टीम, उमेदची टीम आपल्या संपर्कात राहील आणि आपल्या संपर्कातून आम्ही तुम्हाला जे शेड्यूल देऊ, हे शेड्यूल फार महत्वाचं असणार आहे. त्या शेड्यूलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्या वेळेला कृपया उपस्थित राहा. तुम्हाला सर्व व्यवस्था ठिकाणी केली जाणार आहे. काळजी काही करायची नाहीये. जी काय काळजी करायची आहे तुम्हाला ती कुटुंबाची काळजी करता करता हे काम करत असल्या कारणाने तेवढं फक्त आपण सांभाळायचं आहे. आणि साहजिकच आहे की आमचं हे संवाद ऐकून आणि सर्व मान्यवरांचं जे आव्हान ऐकून आपले घरातले जे पुरुष कार्यकर्ते आहेत निश्चितपणे तुम्हाला मुभा देतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. तुम्हाला कोणती अडकाठी आणणार नाहीत अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो आहे. त्यामुळे आपण फ्रीली आणि चांगल्या प्रकारे स्वच्छंदपणे फार महत्वाचं आहे. पक्षासारखं विहंगपणे आपण या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी अत्यंत मनमोकळेपणाने या ठिकाणी आनंदीने सहभागी व्हाल आणि व्हावं अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आपल्या सर्व टीमच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आहे. या ठिकाणी जे जे काही सांगितलेलं आहे त्या सर्व या ठिकाणी आपण सार घेतलेला आहे. आणि नेहमी म्हणतो आपण शांतसारखे म्हणायच्या, जे सुदूर जे असतात ते मन धावे. म्हणजे जे कठीण वाटतं आम्हाला आज तिथं आमचं मन नेमकं धावत असतं. आणि ही जी परिस्थिती आमची आहे ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काठीण्य परिस्थिती काळामध्ये आपण तिथं जाणार आणि जिंकणार. हे आपण जिद्द बाळगूया आणि सर्वांना एकत्र करूया एवढं आवाहन करतो या ठिकाणी. आणि मी या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आभार मानतो आहे की चांगल्या प्रकारे आपण संवाद साधला, त्यात वेळ दिला. म्हणजे अत्यंत कमी वेळ असणारे हे सर्व मान्यवर आहेत, त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. आणि ह्या वेळाचं आपण सर्वांनी सोनं करूया आणि चांगल्या प्रकारे शेती करूया एवढं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतोय. जय हिंद. जय हिंद. थँक्यू. थँक्यू. Alka ji wanted to speak something. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. सर्वांचे आभार. Bye.